नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आणि आज आपण इलो पवन चक्कीवरती, देवगड पवन चक्कीवरती इलो। तर आज 30 तारीख, तर 30 तारीख म्हटल्यावरती उद्या 31 तारीख आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देवगड सज्ज झाला। तर 31ला देवगड बीचवरती कार्यक्रम असता आणि म्हणजे 2 दिवस असतात, 30 आणि 31 तारीख। तर 30 तारीखला तयारी केली जाते आणि संध्याकाळी पूर्ण कार्यक्रम असतात। तर माझ्या मागे बघू शकतास की 2 बसेस आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बाहेरून येतात, पर्यटक येतात, तर या पर्यटकांनी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर या ठिकाणी येऊन समुद्रात जाणे किंवा या गोष्टी होतात, तर स्वतःची काळजी स्वतः घेणं महत्त्वाचं आहे। तर प्रत्येकाने ही काळजी घेऊ हवी आणि आपल्या जीवाची सुरक्षा स्वतः करू हवी। तुम्ही बघू शकतास की खालती तयारी चालू झालेली आहे, म्हणजे काल तयारी झाली आणि आज तारीख 30, तर खालती तयारी चालू आहे। तर आपण खालती जाऊन पण बघणार आहोत आता कशी तयारी आणि काय केलेलं आता। तर बघा, वरून आपलं एकदम नजारा एकदम भारी वाटतं। हे गार्डन देवगड पवन चक्कीवरती आणि आता पर्यटक योग सुरुवात झालेली आहे आणि थंडीचे दिवस असतात त्याच्यामुळे पर्यटक येतात। तर हे बघा, देवगड नगरपंचायतकडून पण इकडे सूचना फलक लावलेला। एंट्री केल्यानंतर हे संपूर्ण गार्डन आणि खालती समुद्र, एकदम एक नंबर भारी व्ह्यू आहे। तर मित्रांनो, तुम्ही देवगडात या आणि ह्या गार्डनला नक्की भेट द्या। तर समोर जर तुमका दिसता, समोर देवगड किल्ला, म्हणजे तिकडे लाईट हाऊस वगैरे आहे समोर। मित्रांनो, हे बघा, समोर झिपलाईन पण आहे आणि झिपलाईनचा आनंद पण आहे तुम्ही इकडून घेऊ शकतास। हे बघा, ही झिपलाईन आहे, पूर्ण खालपर्यंत गेलेली आहे आणि या झिपलाईनचा आनंद तुम्ही देवगडात येल्यानंतर तुमका मिळू शकता। समोरून झिपलाईनवरून आता खाली सोडण्यात येणार आहेत। बघू, आता तुम्ही पण बघतालात की झिपलाईनवरून कसे सोडतात ते। तुम्ही देवगडात नक्की भेट द्या आणि या झिपलाईनचा आनंद घ्या। आता रेडी होणार आणि आता मग सोडणार ते का। बाबा काय पकडायचं नाही, ओरडायचं फक्त मस्त। हे बघा, ही तोरण लावलेली आहेत। आता लाईट म्हणजे 31ची तयारी चालू झालेली आहे। चालू झाली म्हणण्यापेक्षा करण्यात येता, कारण आजपासून 30 तारीखपासूनच कार्यक्रम चालू आहेत आणि हे तोरण लावलेले आहेत। तुमका रात्रीची ही पूर्ण जी पायवाट हा, ती पूर्ण अशी एकदम लाईट लावल्यामुळे एकदम भारी वाटतं। मित्रांनो, आता आपण जाणार आहोत खालती बीचवरती जाणार आहोत। तर आपण आज वरती बघितलं गार्डन आणि पायरिंग वगैरे लाईटिंग केलेली आहे, पण ती लाईटिंग रात्री चांगली दिसणार आहे आणि झिप लाईन पण बघितलं। तर चला, आता आपण जाणार आहोत खालती। तर बघूया खालती कशा प्रकारे तयारी केलेली आहे। स्टेज वगैरे बांधलेला आपण वरून बघितलं, पण आता खाली जाऊन आपण बघू कशा प्रकारे बांधलेला किंवा काय केलेला, कशा प्रकारे तयारी केली जातात। कारण आज हा वाळूशिल्प स्पर्धा, तर वाळूशिल्प पण बनवलेले आहेत, की आपण खालती जाऊन बघू। तर चला, व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि ही व्हिडिओ माझी कंटिन्यू। आपण खाली पोचलो बीचवरती आणि बरोबर आपण स्टेजच्या मागे
तर आता आपण बघणार आहोत कशा प्रकारे स्टेज रेडी झाला आणि वाळूशिल्प बनली आहेत की नाही ती बघणार आहोत, कारण माका पण आयडिया नाही, मी आत्ताच इलं तर आपण बघणार आहोत. तर चला बघा, झिप लाईनवरून येणारी याची तुमका मजा घेता येणारा आपण खाली गेल्यानंतर पण आपण बघतो झिप लाईनचा आनंद घेतो. आपण वरती होतो आणि ही जी तुमका पायवाट दिसता ते रात्री एकदम एक नंबर वाटणारा, कारण लाईटिंग केली जाणारा त्याच्यावरती आणि भारी वाटणारा. तिकडे जल्लोष पण लिहिला जाणार, म्हणजे लाईटच्या ह्याच्यात जल्लोष पण असणारा. आता तुमका नेक्स्ट व्हिडिओत कदाचित नेक्स्ट व्हिडिओत बघूक मिळात. तर हे बघा समोर हा देवगड पवनचक्की आणि हे सगळं समुद्र एक नंबर. ही झिप लाईन हा पूर्ण ही पुढेपर्यंत गेली आणि अशीच पुढेपर्यंत हाती. तर तुम्ही या आणि झिप लाईनचा पण आनंद घ्या. हे बघा 30 तारीख आणि 31 तारीखला देवगडमध्ये कार्यक्रम असतात. जल्लोष एकदम नवीन वर्षाचा स्वागत. आणि या ठिकाणी हे बघा स्टेजचं काम चालू आहे, लाईट वगैरे लागलेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारे इकडे खुर्चे पण आणून ठेवलेले आहेत. आणि बघा जोरात तयारी चालू आहे मित्रांनो आणि खूप काम केल्या जाता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी. हे बघा स्टॉल लागले आहेत आणि खाद्यप्रेमींची पण इकडे व्यवस्था चांगली होणार आहे आणि व्हेज नॉनव्हेज अशा प्रकारे हे स्टॉल असणारच. हे बघा पूर्ण हे स्टॉल लागले आहेत आणि आज रात्री हे भरणार, म्हणजे प्रत्येक दुकानदार येणार. किंवा मोठ्या माणसांसाठी ही आकाश पाळणे लिहिलेली आहेत, म्हणजे खूप लांबून हे पण लोक येतात इकडे 31च्या आगमनासाठी. आणि हे बघा हे लहान मुलांसाठी या ठिकाणी जम्पिंग आणि हे गाड्यांचे हे राऊंड, हे पण गाड्या पण असत, गोल गोल फिरणार, बसायचं आणि गोल गोल फिरायचा लहान मुलांनी. आणि ही रेल्वे आहे, हे बघा रेल्वे पण तुम्ही बघू शकतास या ठिकाणी. हे बघा असा हे मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी पण ता मोठा पाळणा आणि हे लहानांसाठी आहे. हे बघा आईस्क्रीम पण इला, म्हणजे आईस्क्रीमची पण मजा घेऊ शकता तुम्ही. फालुदा हे बघा. हे बघा एक वाळू शिल्प रेडी झाला आणि अक्षय मिस्त्री जामसंडे अजून त्या ठिकाणी एक वाळू शिल्प बनवला जाता. तर यांचे नंबर नंतर डिक्लेअर केले जाणार कोणाचा वाळू शिल्प चांगला आहे. आणि या ठिकाणी अशी वाळू शिल्प आता तरी 2 झाली आहेत, तर बघू आता नंतर रात्रीपर्यंत किती होणार आहेत ती. मित्रांनो हे बघा हे तुमका जे समोर गाळे दिसतात, म्हणजे जे गाळे बनवलेले आहेत त्याच्यात व्हेज नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारचा तुमका खाद्यांची मेजवानी असणारा. आणि हे टोटल नाही म्हटलं तरी 30 गाळे आहेत. आणि त्याच्यानंतर हे बघा इकडे भेळवाले पण आलेले आहेत, म्हणजे शेवपुरी भेळ या सगळा उपलब्ध असणारा तुमका. तर 31st एन्जॉय करूचा तुमका देवगडमध्ये, तर तुम्ही नक्की भेट द्या. आता आपण इथून निघूया, म्हणजे तुम्ही बघितलात की कशा प्रकारे तयारी चालू आहे 31च्या आगमनाची. आज 30 तारीख. तर आपण नेक्स्ट व्हिडिओत पण बघणार आहोत की 30 तारीखच्या रात्री कसं काय होणार. आता मित्रांनो चला आता आपण इथून निघूया. तुम्ही बघितलात या व्हिडिओत की 31ची तयारी कशा प्रकारे चालू आहे. व्हिडिओ कशी वाटली सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.